नमस्कार मंडळी, मी जयेश मोरे. ऋणानुबंधाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत किरण शिंदे, सोनल शिंदे आणि रिया शिंदे फॅमिलीला. चला तर मग. नमस्कार. नमस्कार. या स्वागत आहे. हॅलो हॅलो. हॅलो. नमस्कार मंडळी, मी जयेश मोरे. ऋणानुबंधाच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आज आपण भेटणार आहोत किरण शिंदे, सोनल शिंदे आणि रिया शिंदे फॅमिलीला. सो थँक यू व्हेरी मच फॉर ओपनिंग युअर डोअर्स फॉर दिस सिरीज. ऋणानुबंध सिरीज बेसिकली वी ट्राय टू कनेक्ट ऑल द सॅम फॅमिलीज आणि त्यांचा प्रवास जाणून घेण्याची ही एक छोटीशी आयडिया आहे, तुम्ही म्हणू शकता, किंवा इनिशिएटिव्ह आहे सॅमचा. सो तुम्ही तिसरी फॅमिली आहात आणि थँक्यू वन्स अगेन तुमचा टाइम दिल्याबद्दल. तर चला तर जाणून घेऊया तुमचा प्रवास. सो किरण, आय नो आपण एकमेकांना ओळखतो, मी युएसए मध्ये तुला भेटतो. तर तुझं बालपणाबद्दल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. कुठे तुझं बालपण सुरू झालं? तसं माझा जन्म आहे खटाव, सातारा डिस्ट्रिक्ट. ते माझ्या आईचं आजूळ, जन्म तिथं झाला. पण आई वडील हे मुंबईला नोकरीला असल्यामुळे मी सुरुवातीचं माझं एज्युकेशन हे सगळं डोंबिवलीत झालं. पहिली ते पाचवी पर्यंत माझं एज्युकेशन डोंबिवलीत होतं. आणि नंतर आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू जॉईन सैनिक स्कूल सातारा फ्रॉम 6th स्टँडर्ड. सैनिक स्कूल विच इज वन ऑफ द ओनली वन स्कूल इन महाराष्ट्र की जी विच कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. आणि अशा 33 स्कूल्स आहेत इंडियामध्ये. कोणत्या ग्रेड पासून तिकडे होतं? 6वी पासून हे एक रेसिडेन्शियल स्कूल आहे, ज्याच्यासाठी एक सिलेक्शन प्रोसेस आहे. आणि त्या सिलेक्शन प्रोसेस थ्रू आय वॉज फॉर्च्युनेट इनफ टू जॉईन दॅट स्कूल. वाय सैनिक स्कूल? काय थॉट कसा आला? कोणी? ऍक्च्युली माझ्या कझिनचं मी दुसरीत असताना माझ्या कझिनची एक सर्जरी होती आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, तर भेटायला गेलो होतो. तसंच माझ्या वडिलांनी सांगितलं की इथे एक अशी स्कूल आहे आणि हॉर्स रायडिंग वगैरे होतं. तर मी त्यात हॉर्स रायडिंग या वर्ल्डला खूप हे झालं, कॅच अट्रॅक्टिव्ह वाटलं मला. आणि मग मी सहज बोललो वडिलांना की मग आय वुड लाईक टू जॉईन दॅट स्कूल. आणि जो बरोबर 5वीत असताना वडिलांनी माझ्या ते सगळे फॉर्म्स घेऊन आले. सैनिक स्कूल आणि इतर अजून स्कूल्स जे खूप फेमस आहे, लाईक भोसले मिलिटरी स्कूल नाशिकची फेमस, लोकांना माहिती आहे, असं खूप सारे फॉर्म्स आणले. आणि तर मग पण मी सैनिक स्कूलचं एंट्रन्स दिली आणि थ्रू एंट्रन्स प्रोसेस त्यांची, लाईक एंट्रन्स मेडिकल अँड इंटरव्ह्यू, ह्या प्रोसेस थ्रू सैनिक स्कूल जॉईन केली. तू 6वीला असताना घराबाहेर? 6वी असताना घराबाहेर पडलो. दॅट वॉज अ बोल्ड डिसिजन. Yeah. गुड. तुझ्या घरचा पण सपोर्ट होता? घरचा सपोर्ट होता. आणि मग लहान भाऊ असल्यामुळे घरी, म्हणजे तो घरी होता आणि मग मी बाहेर पडलो, असं झालं. तू मोठा घरात? मी हो. मग 5वी ते किती पर्यंत तू सैनिक स्कूल होता? 6वी ते 12वी, 6 to 12th, फुल 7 इयर्सचं एज्युकेशन आहे. तर सैनिक स्कूलचा मोटिव्ह हेच आहे की एनकरेज स्टुडंट्स टू जॉईन आर्म फोर्सेस. आणि जे स्पेसिफिकली जे विकर फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतात त्यांना ते मोटिवेट करतं. आणि जे पब्लिक स्कूल सारखे एज्युकेशन आहे ते त्यांना इकॉनॉमिकल विकर फॅमिलीजसाठी ते प्रोव्हाइड करतात. साताऱ्यामध्ये आता एक नवीन महाराष्ट्रामध्ये चालू झालंय चंद्रपूरला, पण याच्या आधी फक्त एकच होतं प्रत्येक स्टेटमध्ये. सिलेक्शन प्रोसेस जनरली काय असते? सिलेक्शन इज 5वीमध्ये असताना आम्ही रिटन एक्झाम होती, ज्याच्यामध्ये नॉर्मल सिमिलर टू स्कॉलरशिप जी आपली असते तशी रिटन एक्झाम होती. आणि ते जे पास होतात त्यांना मग ते इंटरव्ह्यू आणि मेडिकलसाठी बोलवतात. मग मी 5वीत असताना पहिला माझ्या लाईफचा पर्सनल इंटरव्ह्यू दिला होता. आणि नंतर मेडिकल झाली आणि सगळं मिळून मेरिट लिस्ट लागते. आणि डिपेंडिंग ऑन द वेकन्सीज ते तेवढे घेतात त्या वर्षी. आणि मग 11वी 12वी मग तुम्ही स्ट्रीम कशी डिसाईड करता? बाय डिफॉल्ट सायन्स आहे तिथं ऑप्शनच नाही दुसरं सैनिक स्कूलमध्ये. आणि CBSE बोर्डमध्ये एज्युकेशन होतं. आणि वन ऑफ द आय थिंक पूर्ण साताऱ्यात तेवढीच एकच स्कूल होती जे CBSE मध्ये एक. फीज वगैरे सबसिडाइज आहे की पूर्ण मॅनेज बाय गव्हर्नमेंट सगळी फीस. आणि इनफॅक्ट आम्हाला फक्त जे रेग्युलर एक्सपेन्सेसला पैसे लागतात तेवढेच एक डिपॉझिट म्हणून इयरच्या स्टार्टला घेतात आणि नंतर त्याच्यातूनच मनी कट होत होतं. So would you recommend that school for new Yes. kids now? येस, ॲब्सोल्युटली. आता थोडंसं चेंजेस झाले स्कूलमध्ये बिकॉज ऑफ ग्रँट्स कमी झाले असल्यामुळे, पण स्टील इट्स वन ऑफ द बेस्ट स्कूल आय वुड से. तर मी नक्कीच रेकमेंड करेल कुठल्याही. का आपण जॉईन करायला? फर्स्ट थिंग इज दॅट स्कूल टॉट मी हाऊ टू बी अन इंडिपेंडेंट, कसं इंडिपेंडेंट जगायला पाहिजे. खूप आम्ही असं म्हणेल की आम्ही खूप लवकर शिकलो लाईफबद्दल. असं वाटलं नाही कधीच प्रवासात, म्हणजे
लाईफच्या प्रवासात कधीच असं कधी अडथळे आले तर वी वेर लाईक वी न्यू दॅट हाऊ टू टॅकल इट. आणि प्लस जो फ्रेंड्स ग्रुप झालेला आहे माझा तो अजूनही आहे, जो सैनिक स्कूलचा. इनफॅक्ट इव्हन आमचं अल्युमिनाय एवढं स्ट्रॉंग आहे. इनफॅक्ट आपल्या सॅम मंडळात युवराज हांडे, जे युवराज हांडे ते माझ्या स्कूलचे अल्युमिनाय आहेत. इनफॅक्ट आम्ही कधी भेटलो नाही एकमेकांना, पण स्टील जस्ट जेव्हा त्यांना कळलं की मी सॅन अँटोनियोमध्ये मूव्ह होतोय, त्यांनी मला इतकी हेल्प केली टू सेटल डाऊन इन सॅन अँटोनियो. त्यांनीच मला इंट्रोड्यूस केलं सॅममध्ये पण. आणि इव्हन मग माझं सॅन अँटोनियो मधलं जे इनिशियल सेटलमेंट हे ते इतकी सोपी झाली की म्हणजे हे जस्ट एक वन एक्झाम्पल आहे की स्कूल आमचं जे अल्युमिनाय आणि स्कूल फ्रेंड्स आहेत ते किती एक स्ट्रॉंग ग्रुप आहे आणि जो अजूनही एकमेकांना हेल्प करायला रेडी आहे. आणि मग काय पाहत असतो जनरली 12वी झाल्यानंतर? तर नॉर्मली 12वी झाल्यानंतर आम्ही सगळे लाईक बाय डिफॉल्ट म्हणजे आम्ही एनडीए साठी प्रिपेअर, आमचं 11th पासूनच प्रिपरेशन चालू होतं टू जॉईन आर्म फोर्सेस. एनडीए इज वन ऑफ द प्राईम इन्स्टिट्यूट इन पुणे, की तिथे त्याच्या प्रिपरेशनचं आमचं 11th पासून स्टार्ट होतं. आणि एनडीएची प्रोसेस आहेच, प्लस देर आर सो मेनी अदर आर्म फोर्सेस इनिशिएटिव्ह जे कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुण्यात आहे, नेव्हल अकॅडमी इज इन लोणावळा. हे ऑप्शन्स पण आम्हाला ओपन झाले आफ्टर 12th. आणि ॲज अ सैनिक स्कूल आम्हाला काही बेनिफिट्स नाही आहेत म्हणजे टू जॉईन आर्म फोर्सेस. इट्स जस्ट की आम्हाला आधीपासून माहिती होती की कसं प्रिपेअर करायचं, आणि स्कूल ऑल्सो सपोर्ट्स अस टू प्रिपेअर फॉर दॅट. फाउंडेशन मिळतं आणि स्कूल पण खूप तयारी करून घेते आमच्याकडून. ते डिसिप्लिन ऑलरेडी तुम्हाला लागलेली हा. असते मिडल स्कूल. बरोबर. आणि मग आमचे सिनियर्स जे जॉईन झाले ते व्हिजिट करत असतात, ते गाईड करत असतात आम्हाला, आणि प्लस टीचर्स आहेतच. तर आफ्टर 12th मी तेच मला आर्म फोर्सेस जॉईन करायचं होतं आणि मी व्हेरियस एक्झाम्स दिले त्याच्यानंतर. बट अनफॉर्च्युनेटली आय कुडंट जॉईन. आय ट्राईड लाईक all the avenues of joining armed forces after 12th, after graduation. जेवढे पण ओपनिंग्स होते सगळे ट्राय केले, पण ड्यू टू सम अदर रिझन ते होऊ शकलं नाही, आणि देन आय मूव्ह टुवर्ड्स कम्प्युटर्स. सो मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स तिकडे जातात. हो, येस. माझ्या बॅच मधले लाईक आउट ऑफ 70 देर आर 23 बॅचमेट्स आर इन आर्म फोर्सेस. ओके. तर तू ग्रॅज्युएशन कशात कम्प्लीट केलंस? आफ्टर 12वी मी पुण्यात आलो, आणि पुण्यामध्ये मी फर्ग्युसनमध्ये बॅचलर्स ऑफ कम्प्युटर सायन्स केलं, फर्ग्युसन कॉलेज पुणे. त्याच्यासाठी पण एंट्रन्स एक्झाम थ्रू होती त्यावेळेस. आणि अगेन फर्ग्युसन कॉलेज इज वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज इन पुणे. तिथं मला तिथं चान्स मिळाला माझं एज्युकेशन करायचं, ग्रॅज्युएशन. अँड देन आय डिड पोस्ट ग्रॅज्युएशन इन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, इन MCA, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. त्यानंतर तुझा नंतर मग IT प्रवास चालू झाला. साईड बाय साईड आर्म फोर्सेस सिलेक्शन हे ते चालूच होतं, हे जस्ट ॲज अ बॅकअप प्लॅन होता. तुझी पॅशन ती कंटिन्यू ठेवलीस. हा, आणि बॅकअप प्लॅनच नंतर प्रायमरी प्लॅन झाला. थँक्यू. आपण थांबूया इथे आणि तिचा प्रवास जाणून घेऊ, आणि नंतर मग परत तुझ्याकडे वळू. चालेल. तर सोनल, तुझ्याबद्दल काय सांगता येईल का? तुझा प्रवास आणि तुझं बालपण वगैरे कुठे गेलं? माझं बालपण नाशिकला गेलं. माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालं, आणि 11th-12th पण नाशिकलाच झालं. आणि त्याच्यानंतर मी बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स केलं. ते पण तिथं KTHM कॉलेज होतं नाशिकमध्ये तिथे. आणि त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमध्ये केलं. गुड. आणि मग तुम्ही भेटलात कधी? आमचं तसं लग्न ठरलं मॅरेज ब्युरो थ्रू. ही पुण्यात होती, मी पण US तेव्हा आधी पण US होतो लग्नाच्या आधी. तर मग मी सुट्टींसाठी गेलो होतो त्यावेळेस, मग मॅरेज ब्युरो थ्रू स्थळ आलं होतं. मग आम्ही दोघं पुण्यात असल्यामुळे पहिले आम्ही दोघं भेटलो, आणि नंतर मग पुढे मग फॅमिलीज आणि मीटिंग्स झाले, आणि मग आमचं लग्न ठरलं. गुड गुड. तर तुझं करिअर कुठून सुरू केलंस? कोणत्या? सर आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स ऑफ कम्प्युटर सिंहगड कॉलेजमध्ये प्लेसमेंट झालं माझं, HSBC बँकेमध्ये, हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. तर ते पण पुण्यातच आहे. तर तिथं मी IT ॲज अ फ्रेशर जॉईन झालो. सो इनिशियल 3 इयर्स मी तिथे काम केलं पुण्यामध्ये, आणि नंतर मी आफ्टर 3 इयर्स मी आय जॉईन लार्सन टुब्रो इन्फोटेक, जे पण L&T पुणे. आणि मग थ्रू पुण्यातून त्या L&T मधनं मग आय गॉट एन ऑपॉर्च्युनिटी टू कम टू ऑन साईट इन 2012. 2012 पासून US ला. L&T माझी पण पहिलीच कंपनी. आय स्टार्टेड माय करिअर विथ. गुड. आणि मी माझं कॉलेज मास्टर कम्प्युटर सायन्स कंप्लीट झाल्यानंतर मी एंट्रन्स दिली, आणि मला पहिला
ऑफ कॅम्पस एक रिक्रुटमेंट असतं त्याच्या थ्रू कॉग्निझंटमध्ये जॉब लागला आणि मग मी तिथेच 7.5 इयर्स मला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर मग इथे आलो तर मग इकडे माझ्याकडे H1B व्हिसा नव्हता त्याच्यामुळे मग मी नाही केलं. सगळ्यांची स्टोरी आहे ती. हां. गुड. त्यानंतर तुम्ही भेटलात आणि हो. लग्न किती साली झालं तरी साधारण? 2016ला 16 to 18 आम्ही पुण्यातच होतो. हं. पुण्यात आम्ही घर घेतलं आणि पुण्यात आम्ही पहिले 1 वर्ष त्या घरात नवीन घरात राहिलो पण हं. आणि मग 2018 मध्ये अपॉर्च्युनिटी मिळाली परत यूएसला यायची. मग सुरुवातीला आलो तेव्हा आम्ही पहिले हार्टफर्ड कनेटिकटला गेलो. 1-1.5 महिना होतोच फक्त तिथे. तिथून वी मूव्ह टू मिनेसोटा, सेंट पॉल. तिथे आम्ही जवळपास 3 वर्ष काढली. रिवाचा जन्म पण तिथलाच सेंट पॉलचा. वा. आणि मग जेव्हा रिवा 2 वर्षाची झाली तिथलं वेदर खूपच थंडी असल्यामुळे होतं. हार्श वेदर होतं. प्लस इंडियन्स कोणी नव्हते तिथे. इव्हन आमच्या कंपनीतले पण खूप कमी लोकं असल्यामुळे असं सोशल लाईफ नव्हती. हं. मग आम्ही फक्त हेच आमच्या मनात होतं की इथून बाहेर पडूया की जिथं मोर इंडियन्स आहेत, की जिथं ॲज अ सोशल लाईफ आमची इम्प्रूव्ह होईल. हं. आणि मग तेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिळाली HCL. सो आय जॉइन्ड HCL. फ्रॉम L&T आय मूव्ड टू HCL अँड ॲज अ USA क्लायंट इथे मूव्ह झालो मी सॅन अँटोनियोला 2021 मध्ये. 21 21 4 वर्ष आता. आता 4 वर्ष होत आली. गुड. छान. कसं वाटतं सॅन अँटोनियोला? सॅन अँटोनियोमध्ये खूप आवडतं आम्हाला आणि इनफॅक्ट आम्ही असं जस्ट की इंडियन्स आमचं हे होतं की इंडियन्स भेटावे ॲटलिस्ट सोशल लाईफ. वाटलं नव्हतं की एवढे मराठी माणसं भेटतील. सगळं आणि महाराष्ट्र मंडळामुळे पुरं झालं. सगळं महाराष्ट्र मंडळामुळे इतकं काय म्हणजे म्हणतात आता असं इंडियाला एक मिस होत नाही. आता इंडिया मिस होत नाही असं असं वाटतं. एकटं वाटत नाही आता. हां. माहितीये की आहे तिथे आपले लोकं आपले लोक त्याच्यामुळे. आहेत. हं. आणि त्यामुळे आता आहे आणि खूप सारे अपॉर्च्युनिटीज, खूप सारे इनिशिएटिव्हज चालू झालेत सॅममध्ये. त्याच्यामुळे खूप हॅपनिंग वाटतं. आपण रिवाकडे वळूया थोडा वेळ. रिवा तुझं पूर्ण नाव सांगशील का आम्हाला? रिवा किरण शिंदे. ओके, गुड. तू हाऊ ओल्ड आर यू? 5. वाह! स्कूलमध्ये जाते? हं. कोणत्या स्कूलमध्ये जाते? बेसिस. वाह! काय आवडतं तुला स्कूलमध्ये? मला स्कूलमध्ये ते मॅथ्स करायला आवडतं. वाह! मॅथ जीनियस आहे. तुझ्या काही हॉबीज वगैरे आहेत का? हं. काय हॉबीज आहेत तुझ्या? डान्सिंग. डान्सिंग. गुड. थँक यू रिवा. अजून काही सिग्निफिकंट सांगावसं वाटेल तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रवासाबद्दल? एकत्र प्रवास किंवा लग्ना अगोदरचं काही significant एकत्र memories? प्रवास खूपच छान होता. म्हणजे आहे अजूनही. किती वर्ष तरी साधारण झाले ना? 16 ना? 8 8 वर्ष. वर्ष होत आली. सो पहिले 1-1.5 वर्ष तर खूप म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यात होतो आणि इनफॅक्ट आम्ही दोघं त्यावेळेस म्हणजे बेंचवर. बेंचवर होतो आणि दोघं हिंजवडीमध्ये असल्यामुळे आम्ही म्हणजे आम्ही हिंजवडीमध्ये फिरत राहायचो दिवसभर. आणि तेव्हा खूप एन्जॉय केलं आम्ही आणि नंतर मग नवीन घर घेतलं. मग आम्ही तिथे म्हणजे नवीन घर सेटल करणं वगैरे त्यात खूप इनिशियली खूप मजा आली. आणि नंतर मग इकडे येऊन परत इकडे एक नवीन आपलं वेगळं आयुष्य. तर काय लाईफमध्ये वेअर डू यू सी युअरसेल्फ नेक्स्ट 5 इयर, 10 इयर? काही पॅशन, काही गोल्स आहेत विच यू वॉन्ट टू शेअर विथ ऑल ऑफ अस? एनिथिंग पर्टिक्युलर? आता मेन आता फोकस रिवा आहे. रिवाचं एज्युकेशन आणि आता यांनी इथं सॅन अँटोनियोमध्ये म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं बेसिक स्कूलबद्दल किंवा असं. हम्म. आता आणि इनफॅक्ट आम्हाला लकीली स्कूल चांगली मिळाली आहे. हो, आता बेसिक स्कूल्स आणि त्यांचं द वे ऑफ एज्युकेशन आहे ते खूप इट्स इन्क्लाइन टुवर्ड्स हाऊ वी स्टडी इन इंडिया. तर सोनल, आपण तुझ्याकडे वळू. काही तुझ्या हॉबीज, इंटरेस्ट जर तुला शेअर करायची इच्छा असेल तर? मला म्युझिकमध्ये अजून थोडं एज्युकेशन घ्यायला आवडेल. मी स्कूलमध्ये असताना मी 2 क्लासिकल म्युझिकच्या एक्झाम दिल्या. पण त्याच्यानंतर 10th आणि 8th मग त्याच्यामुळे क्लास माझा बंद झाला. पण आता त्याच्या पुढे मला आता शिकायला नक्की आवडेल. छान. व्हेरी गुड. तो आपण आता मकर संक्रांतद्वारे तोच वन ऑफ द इनिशिएटिव्ह क्लासिकल डिव्होशनल हां. सिंगिंग प्रमोट करतोय या कार्यक्रमाला. थँक्यू फॉर शेअरिंग. अजून तुझी काही एखादी पॅशन, हॉबी तुला शेअर करायची इच्छा आहे? लाईक लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता हम्म. आणि अजूनही आठवतंय की मला लाईक स्कूल डेजमध्ये आम्हाला सगळे स्पोर्ट्स खेळायला मॅन्डेटरीज होते. आणि ऑलवेज लाईक इवन मी सैनिक स्कूलच्या स्कूल टीममध्ये होतो हॉकी, फील्ड हॉकीमध्ये. तर नेहमीच स्पोर्ट्समध्ये इन्क्लिनेशन होतं. तर जे काही स्पोर्ट्स रिलेटेड आहे ते मला पुढे नक्कीच कंटिन्यू करायला आवडेल. गुड, गुड.
आय मीन एवढे आता आपण इनिशिएटिव्ह सुरू केले सॅमद्वारे. हो. एखादा कुठला तुम्हाला आवडतं असं तुम्हाला जसं विचारलं तर डू यू हॅव एनिथिंग इन पर्टिक्युलर, किंवा एखादा नाही आहे जो सुरू करायला पाहिजे आपण ॲज अ कम्युनिटी, डू यू हॅव एनी सजेशन्स? ऍक्च्युली आता जे आपण मराठी नाटक बसवणार आहे, हां. तर त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट. ऍक्च्युली स्कूल टाइम पासून मला खूप आवड होती, पण नाही झालं नाही ते. पण आता मला चान्स मिळतो तर त्याच्यासाठी मी खूप हॅपी आहे. व्हेरी गुड. या थँक यू टू शालू अँड स्टॅन. गुड. तुला काही शेअर करायचं? सध्या मी आता एक्सायटेड आहे संक्रांतीच्या फंक्शन बद्दल. जे आपण गेम्स खेळलो ते मला रिवासोबत शेअर करायला खूप आवडेल आता. जे गोट्या किंवा पतंग उडवणं हे तिला माहित नाहीये किंवा इथल्या खूप साऱ्या किड्सला माहित नसेल. आय थिंक हे खूप चांगली इनिशिएटिव्ह जे आपण जगलो ते आताची पिढी आपल्यासोबत जगेल आणि त्यांच्यासोबत आपण पण परत एकदा जगू. थँक्यू. दॅट वॉज अ इंटेंट. लहानपणी आपण खूप छान छान गेम खेळलो. हम्म. आता टेक्नॉलॉजीमुळे, आय मीन मी टेक्नॉलॉजीमध्ये, आय डोंट वॉन्ट टू बी साऊंड नेगेटिव्ह अबाउट टेक्नॉलॉजी, बट काही गेम जे होते आपले ते मागे पडले, खेळत नाहीत मुलं आता. बरोबर. सो दॅट वॉज अ इंटेंट की ते ओपन करून ऍटलिस्ट टू शो किड्स की काय कसं होतं बरोबर. 80s 90s काळ. थँक्यू फॉर दॅट. आणि अजून एक सांगायचं होतं की इथे असल्यावर इंडियाचे सगळे सण खूप मिस करायचो आधी, पण आता महाराष्ट्र मंडळमुळे असं वाटतच नाही की आपण इथे इतक्या लांब आलोय, कारण सगळे सण आपल्याला करता येतात सेलिब्रेट. आपली खूपच व्हायब्रंट कम्युनिटीमध्ये सध्या आपण आहोत. आणि सगळेच कार्यकर्ते, सगळेच जे आहेत मेंबर्स खूपच उत्साही आहेत. इट्स रिअली गुड टाइम. काही करायचं म्हटलं की सगळेच तयार असतात कधी. हम्म. So it's really good to see the community growing and passionate people, around us. Thank you. मला एक रॅपिड फायर खेळायचं तुमच्यामध्ये. रेडी? रेडी. ओके. हु इज मेसी वन? Who is more patient? मी. Who is a better cook? Good. Who takes longer to get ready? By default. Who is the funny one? Wow. And who is always right? She. Of course. Okay, so that's all. Thank you once again, Kiran, Sonal and Riva, तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. ऑफकोर्स. तर ही होती आपली किरण शिंदे, सोनल शिंदे आणि रिवा शिंदेची गोड फॅमिली. आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू. घर ओपन केल्याबद्दल आमच्यासाठी थँक्यू. आम्ही लवकरच येतोय तुमच्याकडे. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.